जय बाळूमामा मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये एक संज्ञा आहे, त्याला रिम्युनेशन म्हणलं जाते. रिम्युनेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं, सतत विचार करत राहणं. म्हणजे आपल्या मराठीत म्हण आहे बघा, शमडात माशी घुटमळत्या, तसं घुटमळत राहणं त्या विचारात. तो विचार सोडायचा नाही, त्याला रिम्युनेशन म्हणायचं. म्हणजे एकच एखादा गोष्ट साधी पकडायची आणि ती इतकी इतकी विचार करायची की त्याच्या एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचायचं नाही. रिम्युनेशन मध्ये काय होते की माझ्याबरोबर असं का होतंय, माझ्याबरोबर असं का घडतंय, किंवा मी असं का करतोय. आपल्या ट्रेडिंगमध्ये विचार केला तर मी रिव्हेंज का करायला लागलोय मार्केट बरोबर, मी ओव्हर रेटिंग का करायला लागलोय, ह्याचं उत्तर सापडत नाही. फक्त मी का करायला लागलोय, का करायला लागलोय, असं का होतंय, असं का होतंय, या गोष्टीचा विचार करत राहणं, ह्याला रिम्युनेशन म्हणायचं. दुसरा एक प्रकार होतो म्हणजे ओव्हर थिंकिंग. एखाद्या साध्या गोष्टीचा उगीच जास्तीत जास्त विचार करायचा. उदाहरणार्थ काय, मला कोणतं मार्केट करायचंय, मला फॉरेस्ट मार्केट करायचंय का स्टॉक मार्केट करायचंय, तो ह्या गोंधळामध्ये इतकं अडकून राहायचं, इतकं ओव्हर थिंकिंग करायचं, इतकं ओव्हर थिंकिंग करायचं, इतकं ओव्हर थिंकिंग करायचं की शेवटी मेंदू थकतोय आणि कोणताच निर्णय घेता येत नाही. मग आणि कोणता निर्णय न घेता तो प्रश्न तसाच सोडायचा. त्याला म्हणायचं साध्या साध्या गोष्टीचं ओव्हर थिंकिंग करणं. आणि ह्या प्रक्रियेमध्ये त्याच्या पुढचा आणखी एक खतरनाक प्रकार आहे, तो म्हणजे अनालिसिस पॅरालिसिस. ह्याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही एखाद्या गोष्टीचा आपण इतका विचार करतोय किंवा इतकं त्यामध्ये गुरफटून जातोय की एक काळ असा होतो की त्या गोष्टीबद्दल परत निर्णयच घेता येत नाहीये, निर्णय घ्यायचं धाडस होत नाहीये, आणि तो निर्णय न घेता तशीच गोंधळ स्थिती आयुष्यभर कायम राहत्या आणि त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचं धाडस होत नाही. त्याला म्हणायचं अनालिसिस पॅरालिसिस. म्हणजे थोडक्यात त्या विचारांचा पॅरालिसिस सारखा झटकाच आपल्याला आला असतोय. आणि तो झटका इतका जबरदस्त असतोय की त्यासाठी जी कृती करायची आहे ना, ती कृती करायचं धाडसच कधी होत नाही, आणि तो माणूस तो प्रश्न तसाच आयुष्यभर भिजत गोंगडे ठेवतोय आणि तो तसाच आयुष्यभर प्रश्न राहिला जातोय. आणि या साखळीमध्ये त्यानंतर भाग येतो तो म्हणजे थॉट लूपचा. थॉट लूप म्हणजे एकच विचार सारखा सारखा सायकली सारखा करत राहणं, ते चक्र कधी न थांबणं. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या मार्केटमध्ये समजा तुम्ही आता एखादा निर्णय घेतला की मला बाबा फॉरेस्ट मार्केट करायचंय, बाकीचं कोणते मार्केट मी करणार नाहीये, किंवा फॉरेस्ट मार्केट लिगल आहे का इलिगल आहे ह्याच्यावरती एकदा मी परफेक्ट विचार केलाय, आता मला परत ह्याच्यावरती विचार करायचा नाही. पण एकदा का तुम्ही करायला लागला, फॉरेस्ट मार्केट करायचा निर्णय घेतला किंवा स्टॉक मार्केट करायचा निर्णय घेतला, पण एखाद्या वेळी तुमच्यावर कुठल्या तरी क्रिप्टो मार्केटचा एखादा जास्त प्रॉफिटचा एखादा व्हिडिओ आला, तर मग मी हे का करत नाही, मी हे केलं पाहिजे, आणि त्या एका गोष्टीने तुम्ही आणखी गोंधळात जाताय. परत आणि त्या प्रश्नाकडे येत आहे, मी फॉरेस्ट मार्केट करायचं का नाही करायचं. निर्णयामध्ये तेच घ्या. रोज ट्रेडिंग करत असताना एकदा ठरवत आहे की मला असं ट्रेड करायचंय, पण तो ट्रेड करत असताना तुमचं सगळं माइंडला क्लिअर झालं असते, पण परत एखादी अशी काय तर निगेटिव्ह गोष्ट तुमच्या नजरेसमोर येत्या, परत आणि त्या तुम्ही विचाराकडे जाताय. म्हणजे तो थॉट लूप आहे ना, कधी आपण तोडून देत नाही. मग आता एवढे सगळे जे सायकोलॉजिकली प्रॉब्लेम आहेत नाही, ते आपल्या ट्रेडिंगमध्ये पण आहेत बरं का. थोडक्यात रिव्हेंज ट्रेड करणं, ओव्हर ट्रेड करणं, किंवा एखाद्या निर्णयावर ठाम न राहणं, सारखा त्यावेळी चांगलं पॉझिटिव्ह असणं आणि अचानक मध्येच एखादी निगेटिव्ह न्यूज दिसली की परत त्यामध्ये बरेच दिवस तसं अडकून राहणं. आता ह्याच्यावरचा उपाय काय माहितीये का? ह्याच्यावरचा उपाय एकच आहे की तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर माहित असतात. ह्या प्रश्नाचे उत्तर माहित असते, त्याच्यावरचा उपाय देखील माहित असते, फक्त त्या उपायावरती आपण ठाम राहत नाही. अशा वेळी एक गोष्ट केली पाहिजे, कोणत्या तरी शांत ठिकाणी जायचं. आपल्या मग शेतात असू दे किंवा कुठल्या परगावी असू दे, अशा शांत ठिकाणी जायचं आणि तिथं आवर्जून मोबाईल अजिबात घ्यायचा नाही. आणि मोबाईल न घेता एक वही आणि एक पेन घ्यायचा. त्याच्यावरती जे जे ट्रेडिंगच्या प्रवासामध्ये तुम्ही आल्यापासून ज्या ज्या गोष्टी केल्यात, सध्या काय करताय, सध्याचा प्रॉब्लेम, आणि त्याच्यावरती तुम्ही शोधलेले उपाय, हे आता लिहून काढायचं. कारण की मानसशास्त्र काय सांगते माहितीये का? एकदा तुम्ही ते लिहून गोष्टी काढल्या का नाही, म्हणजे मग आपल्या कुठेतरी मेंदूला सूचना जाते की आपण ते लिहून काढलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावर विचार करायची गरज नाही. आणि एकदा का ते लिहून काढल्या, त्याच्यावरती डीपमध्ये विचार करून त्या गोष्टी हळूहळू पाळायला शिका. कारण सायकोलॉजिकली जे ट्रेडिंगमध्ये जे सायकोलॉजिकल गोष्टी आहेत ना, त्या अशाच थोड्या थोड्या करत आपल्याला पूर्ण केल्या पाहिजेत.